नमस्ते, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीताज किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत चिकन सूप। तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे अर्धा किलो चिकन। ड्रमस्टिक म्हणजे जे लेग पीस असतात ते पीस घेतलेले आहेत। त्याला आपण मॅरिनेट करणार आहोत। मॅरिनेट करण्यासाठी इथे चिकनला आपण 1.5 छोटा चमचा धना पावडर, अर्धा छोटा चमचा हळद पावडर आणि मीठ याने मॅरिनेशन करणार आहोत। आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला चिकनला चोळून घ्यायचे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पिळणार आहोत एक अर्धा लिंबू आणि त्यामध्ये टाकणार आहोत एक छोटा चमचा तेल। तेल टाकल्यानंतर परत एकदा आपण सगळे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स केल्यानंतर आपण याला एक साधारण 30 मिनिटे तरी ठेवून देणार आहोत। आता आपण बनवणार आहोत मसाला। त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 2 मीडियम साइजचे कांदे, 2 छोटे टोमॅटो, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि कोथिंबीर। जर तुमच्याकडे कोथिंबीर पूर्ण असेल तर आपण तिचे देठही घेऊ शकतो। मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण अद्रक, लसूण, कोथिंबीर यांची बारीक पेस्ट वाटून घेणार आहोत पाणी न घालता। आपला हिरवा मसाला तयार झाला आहे। आता कांदा आणि टोमॅटो आपण बारीक चिरून घेणार आहोत। सूप बनवण्यासाठी आपण कुकरमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घेणार आहोत। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। कांदा आपल्याला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे मीठ आपण मॅरिनेशन करतानाच टाकलं होतं, त्यामुळे मी आता मीठ ॲड नाही करत आहे। कांदा परतून झाला की आपण त्याच्यामध्ये जे हिरवं वाटण आपण वाटून घेतलं होतं ते टाकणार आहोत आणि त्याला 1 ते 2 मिनिटं चांगलं फ्राय करायचं आहे, जोपर्यंत त्याचा कच्चा वास जात नाही। आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपलं मॅरिनेशन केलेलं चिकन। चिकन टाकल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। ह्या सूपमध्ये आपण तिखट काही वापरत नाही, त्यामुळे तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता। इथे मी 1 ग्लास गरम पाणी सूपमध्ये टाकलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून त्याला 2 ते 3 शिट्ट्या दिलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या कुकरच्या अनुसार शिट्ट्या देऊ शकता। ही रेसिपी तुम्हीही ट्राय करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कशी झाली ते। आणि तुम्हाला जर व्हिडिओ चांगला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद।